हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विश्रुतम् ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुरवन्दे भववन्दैः मुक्तैः ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च
अद्वैत भाव पटता हित बुद्धि रहस्य ज्ञानेश्वर स भगवान अवतीर्ण एवं श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुत्यम्। ऐका मग तो श्री अनंतो पार्था ते असे म्हणतो पेगा तू युगयुक्तू झालासी आता मज समग्र ते जाणसी ऐसे आपुलिया तळहातीचे रत्न जैसे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी एथ विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरी मनोभावे तरी पे आधी जाणावे तेची लागे मग ज्ञानाची बेडे झाकती जाणीवेचे डोळे तेशी तरी नवन ढळे टेकली शांती जैसी जाणीव जेतन रे विचार मागुता पावली निघे तर्को आयनी निघे अंगी जयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान एर प्रपंच हे विज्ञान तेत सत्व बुद्धी हे अज्ञान हे जाण अज्ञान अवघे हरपे विज्ञान विशेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे जेने सांगत्याचे बोलणे खुंटे एकत्याचे व्यसन तुटे जे जाणणे साने मोठे वरोणे दी ऐसे वर्म जे गूढ ते किजेल वाक्यारूढ जेने थोडे थोडे न पुरे कोड बहुत म्हणीचे। अध्याय 7व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकावर कृष्ण वाच स्वतः भगवंत अर्जुनाला गीता रहस्य सांगत असताना हे अर्जुना आता तू योगयुक्त झालास आता खरा तो अधिकारी झाला आत्मज्ञानाचा ब्रह्मज्ञानाचा अध्यात्मशास्त्राचा कोण झालास तू अधिकारी झाला म्हणून आत्मज्ञान ब्रह्मज्ञान वेदांतशास्त्र हे अधिकारावर अवलंबून आहे। काय लागतो इथं जसं 18 वर्षाच्या नंतर मतदान करण्याचं काय येतो लग्न करायचा बी मतदान करायचा बी अधिकार कधी जर 18 वर्षाच्या आधी जर मतदान केलं किंवा लग्न केलं तर कायद्यात सापडतो तो त्याच्यावर गुन्हा सिद्ध होत असतं। 21 वर्षाच्या नंतर मुलाचं लग्न आणि 18 वर्षाच्या नंतर असं का आहे कायदा आहे ना अधिकार आहे। हां तसं शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे अधिकार असतात पण वेदांत शास्त्र भजन करण्याकरता अधिकार नाही लागत सकळाशी येथे सगळ्याला अधिकार काय करण्याचा माळ घालण्याचा गण लावण्याचा मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा वारी करण्याचा भजन करण्याचा सगळ्याला काय तिथं मग लहान या थोर या वृद्ध या नारी या बाळ या कोणी या इथं अधिकार सगळ्याला आहे। अधिक करून वेशाही ज्या समाजाने वाळीत टाकल्यात त्याला पण भजन करण्याचं काय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र बाळी नारी नर चंडाळा हे अधिकार अधिक करून वेश्या आहे तिथं कोणाला सोडलं नाही सगळ्याला काय सगळं अशी येते भजन करण्याकरता सगळ्याला काय पण वेदांत शास्त्र ऐकण्याकरता काय लागतो अधिकारी लागतो कोणी हरे अधिकारी तया हरी देईल म्हणून आता तो अधिकारी झाला अर्जुना म्हणून गीता सांगत असताना भगवंताने दुसऱ्याच अध्यायामध्ये अर्जुनाला स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली ज्याची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झाली त्याला काही कर्तव्य उरलं नाही जगात त्याला काही करायचं काय नाही उरलंच नाही जगात स्थितप्रज्ञ ज्याची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झाली ऐक्य झाली त्याला जगात काही कर्तव्य राहिलं नाही असं ऐकल्यानंतर अर्जुन जरा बावचाळा देवा तू म्हणतो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याची बुद्धी स्थित झाली त्याला काही कर्तव्य नाही तू मला काऊन पापात ढकलायला तू काऊन युद्ध करायला लावायला माणसं मारायला लावायला तू हे पाप नाही का मग तू एकीकडं म्हणतो त्याला काही कर्तव्य नाही आणि एकीकडं तू मला पाप करायला लावायला हे असं दोही बोलू नको तू काय करायचं ते मला नेमकं सांग युद्ध करू का संन्यास घेऊ असा बराच अर्जुन बोलला परमात्म्याला काऊन की देवाचं आणि अर्जुनाचं अनेक नाते होते मेवण्याचं बी नातं होतं मैत्रीचं बी
नातं होतं. देवभक्ताचं बी एकच नातं नव्हतं. कोणासंग? देवासंग अर्जुनाचं काय नव्हतं? एकच नातं नव्हतं. अर्जुन भक्त होता, देव देव होते. कृष्ण कोण होते? परमात्मा होते, देव होते. म्हणजे देवभक्ताचं बी काय होतं? नाव होतं. आणि मित्राचं बी नातं होतं, सख्खे, सखेती. म्हणून कुठं कुठं अनेक शब्द आलेले. हे सखेती, ऐक अर्जुना, ऐक पंडुपुत्रा, ऐक कुंतीपुत्रा, ऐक सखया, असे अनेक शब्दांनी अर्जुनाला प्रतिपादन केलेलं आहे भगवंतानी. म्हणून इथं अर्जुन देवाला थोडं टोचून बोलतो की मला नेमकं सांग काय करायचं ते. मग कर्मयोग सांगितला 3रा अध्याय, 4था अध्याय कर्मसन्यास योग सांगितला, 5वा संन्यास कर्मयोग सांगितला. आणि मग सांगून मग म्हणले आता तुला अधिकार आला, आता योगयुक्त झाला तू. आता तू कशावर आलास? अधिकारावर. आता तुला मी नुसतं ज्ञानच सांगत नाही, तर विज्ञानासह अज्ञानासह ज्ञान सांगतो. काय काय सांगतो तुला? विज्ञान, अज्ञान आणि ज्ञान, ह्या 3 गोष्टी आता. कशाला म्हणावं विज्ञान, कशाला म्हणावं अज्ञान, कशाला म्हणावं ज्ञान. ह्या 3ही गोष्टीचं निरूपण तुला स्पष्ट करून देतो अर्जुना. आता तू मात्र कसा झालास? योगयुक्त झाला. योगयुक्त म्हणजे अधिकारी झाला. कोण अधिकारी? मल विक्षेप ज्याने निवृत्त केले, ज्याचा मल गेला, ज्याचा विक्षेप गेला, फक्त आवरण राहिलं, अज्ञान राहिलं, तो वेदांत शास्त्राचा कोणी? अधिकारी. श्रवणाला बसला तो येऊन, त्याच्या अंतःकरणात मल नाही राहिला, त्याच्या अंतःकरणाचे विक्षेप राहिला नाही. असं अंतःकरण घेऊन जो श्रवणाला बसला, अज्ञान झाला, उशीर लागत नाही. पोट भरायला उशीर लागत नसतं, स्वयंपाकाला उशीर लागत असतो. भूक लागलेली असाव, त्याला काय उशीर आहे? हां, एका ग्रासात त्याची तृप्ती होत चलते. एका ग्रासात सणा आणि तो आळणी म्हणत नाही, खरट म्हणत नाही, तुरट म्हणत नाही. काय लागलेली असल्यावर हां, त्याला फक्त भूक लागावं राटावून. मग ते आळणी विचारी नाही, खरट विचारी नाही. त्याला कोणी विचारलं कसं काय झालं, ते म्हणतो नंतर सांगत, आधी जेवू द्या मला, आधी पोट भरू द्या. मग पोट भरत आलं, मग आळणी खरट झालं. कधी आळणी खरट? पोट भरत आलं. थोडी तिखटच लागली राव भाजी, थोडी आळणीच आहे, थोडी कोणी मीठ. पण जोपर्यंत भूक हे तवरक त्याला काहीच त्याच्यातलं खरटं कळत नाही, आळणी करत नाही. फक्त त्याला एकच कळतं, पोट तृप्ती व्हा, पोट भराव, अग्नी शांत व्हा. सणा जेवत असतो ते, इकडे तिकडे पाहत नाही, मोबाईल पाहत नाही, कोणाला बोलत नाही, काय नाही, काय करीत असतो. तसं इथं तृष्णा लागली या जीवनात एवढी, जशी मुक्त होण्याची इच्छा तीव्र झाली. काही मी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान. अशा अंतःकरणामध्ये सत्वगुणांनी इच्छा तीव्र झाली. तो साधक असणारा श्रवणाला बसल्यानंतर त्याला मुक्त व्हायला उशीर नाही लागेल. काय व्हायला? श्रवणाचे मिशे बैसाई येऊनी, सम्राज्य भवनी सुखी नांदे. म्हणून श्रवणात येऊन बसला, असा अधिकार घेऊन, असा अधिकार ज्याने मलविक्षेप निवृत्त केली. आता मलविक्षेप म्हणजे नेमकं काय आहे? मल म्हणजे काय? संसारच, तमगुणी संसार आवडणं, तमगुणी संसार आवडणं, उगं लोकांच्या मुटक्या पिळून आपले घर बांधणं, लोकांचं शोषण करणं, म्हणजे हेच काय आहे? ते पाप आहे. ते आपल्या संसारासाठी दुसऱ्याचा नाश करून आपला संसार उभा करणं, म्हणून हे मलदोष आहे. याला काय म्हणावं? मलदोष म्हणजे विधीला सोडून कर्म करणारा. बस थोडं आलं त्याच्यातच. विधी सोडून काय करणारा? कर्म करणारा. कर्म करायला पण विधी न करीन तो, विधी अजिबात पाळीत नव्हतो. एकादश नाही, एकादशीच्या दिवशी काही करायचं म्हणजे काय नाही त्याच्याकडं. आता विधी नाही ना. जसं पशुप्राण्याला विधी नाही, तशी याला बी काय नाही, विधी नाही. असं पाप कर्म करतो तो मलिन झालेला अंतःकरण, पापानं वर्ज्य लेप झाला पापाचा अंतःकरणात. देव नाही, धर्म नाही, म्हणून विशेष गोंधळ काय झालेला आहे? माजलेला आहे. म्हणून त्याच्याकरता हे शास्त्र नाही.
विक्षेप म्हणजे विक्षेप काय करीत असतो, अंतकरणाचं चंचलता वाढीत असतो. अंतकरण असतील कुठं बसला तरी, मंदिरात बसला तरी प्रपंचाच्याच गप्पा मारी. मग बसला कुठं म्हणजे गप्पा कोणच्या करायला, प्रपंचाच्याच. विक्षिप्त अंतकरण म्हणून मल आणि एक चित्त नाही, मलिन असणार मलानी. म्हणून जो चंचल वृत्तीचा आहे किंवा विक्षिप्त आहे किंवा ज्याच्याकडं रजगुण आहे, ते रजगुण तमगुणात येत असतो. पुन्हा रजगुणातला माणूस कुठं येतो, तमोगुणात येतो. सत्वगुण अंतकरण ज्याचं असतं तोच असणारा अधिकारी आहे. काऊन की सत्वन संजायते ज्ञानम, ज्ञानम आत्मदर्शना. सत्वगुणात काय होत असतं, आणि जितका तुम्ही अंतकरणात सात्विकता ठेवाल तितकं तुम्ही समाधानी राहाल. जितकं रजगुण ठेवाल तितकं भूतावानी नाचताल, जितकं तमगुण ठेवाल तितकं गटारात लोळताल. हे बरोबर आहे. हे तुम्ही माना की न माना. तमगुण माणूस गटारात लोळत असतो, रजगुणी माणूस भूतावानी पळत असतो. भागो आसमान गिर आहे, क्या गिर आहे, भागो आसमान गिर आहे. पळा पळा रे पळा. संसारात असा सारखा धावत असतो तो. आणि सत्वगुणी माणूस समाधानी असतो, शांत वृत्ती असते, स्थिर वृत्ती असते. आणि म्हणून त्याला स्थितप्रज्ञ किंवा स्थितप्रज्ञ असा जो आहे, त्याची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झाली. अर्जुना त्याला काही कर्तव्य राहिलं नाही. असं सांगितल्यानंतर भगवंत म्हणतात, अर्जुना आता ऐक. काय कर, काऊन की ऐकून मुक्त होतो माणूस. ऐकूनच बद्ध झाला आणि मुक्त बी कसा होईल, जसं चालताना रस्ता चुकला तर चलूनच रस्त्यावर येईल. रस्ता कसा चुकला, चल. मग त्याला थांबायला जमल का, हां. मग रस्ता चुकला तर मग त्याला योग्य रस्ता ज्याला माहिती आहे त्याला विचारावा लागेल. ज्याला रस्ता तो माहिती आहे त्याला जायचं ब्रह्मपुरीला आणि निघाला यमपुरीच्या रस्त्याला. कोण्या रस्त्याला निघाला येऊ, जायचं कुठं. आता तुम्हाला जायचं सगळ्याला कुठं नाही, आता तुम्हाला जायचं कुठं, सगळ्याला जायचं कुठं. तुम्हाला दोन रस्ते आहेत, एक यमपुरीकडे जाणार आहे आणि एक. मग आता तुम्हाला जायचं कोणाकडं, ब्रह्म होय. यमपुरीकडं जायचं का ब्रह्मपुरीकडं जायचं, ब्रह्मपुरीकडं. बरं आता तुम्ही निघाले कोण्या रस्त्याला, यमपुरीच्या का ब्रह्मपुरीच्या. म्हणून संतांच्या संगतीत जो चलत असतो तो ब्रह्मपुरीला पोहोचत असतो, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जाऊन बसत असतो. जे व्यवहारात ह्या लोकांच्या संगतीत चलत असतो तो यमपुरीलाच जात असतो. बहुत जण गेले नाही आले, हां. म्हणून हे जे गेलेत माणसं, हे खेपाचे खेपा, हे कुठे गेलेले आहेत, यमाचा पाहुणा राणी. हे सगळे तिथं गेलेले. काऊन की ज्ञानेश्वरी वाचली नाही, संत संगती केली नाही, देव कळून घेतला नाही, मोक्ष मिळाला नाही, जन्माला आली संसारच करीत बसले. जन्म आली वाया गेली, भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून गुंतू मेली. गुतडा करून मेलेत हे लोक. गुतडा सोडायचा टाईम आहे इथं, हां, इथं गुताडाच करीत बसले. इथं ह्या नरदेहात काय करताय तू, गुताडा सोडताय तू, सोडता येतो गुताडा. बाकीच्या नरदेहात बाकीच्या शरीराने कुत्र्याला गुताडा सोडिता येत नाही, ब्रह्मदेवाला गुताडा सोडित नाही, इंद्राला अमृत प्याता येतो पण गुताडा. आणि इथं तुम्हाला गुताडा सोडता येतो, तुम्हाला जन्म मरणाचा लल्हाट पत्रिका फाडून फेकून देता येते. म्हणून अर्जुना ऐक. काय कर, कोण म्हणाले, कृष्ण परमात्मा म्हणाले. कोणाला म्हणाले, अर्जुनाला म्हणाले. आता माऊली आपल्याला म्हणाले. आता कोण म्हणाले आपल्याला, माऊली म्हणाले की ऐका दादा हो. माऊली आई जशी मुलाला म्हणत असते, ऐक, अभ्यास कर, त्याच्यात हित आहे तुझं, खेळण्यात तुझं हित नाही. काय करीत बस, हां, शाळेत जा आणि शाळेतून जे शिकिलं त्याचा घरी काय करतो, अभ्यास कर. ऐक गोडीनं प्रेमाने. आई आहे ना ते, हां, तुला मी चॉकलेट देते, तू एवढा अभ्यास कर, एवढा ग्रहपाठ कर.
मी तू काय म्हणशील ते तुला खायला देते. पण काय करतो हां, बापाला काय, बाप गेलेला असतो ड्युटीला गेलेला असतो, नाही तर मग आलेला असतो तो टाकून झोपत असतो. बापाचं काय बापाचं काही सांगता येत नाही. हो, पण आई आहे ती. आई म्हणते ऐक, तू असं करू नको, तुझं हित याच्यात आहे. तसं माऊली कोण आहेत आपली आई. आई आपल्याला म्हणाली ऐक. मग तो श्री अनंतो पार्थाते असे म्हणतो, पेगा तू योगयुक्त झालास, आता तू योगयुक्त झालास. अगोदर योगयुक्त हा, कसं हा योग म्हणून मल विक्षेप निवृत्त म्हणून मल जात असतो भगवंताच्या निष्काम नामस्मरणाने. नामाला महत्त्व आहे. नामाने काय होत असतं, तृणाग्नी मिळे समरस झाली, तैसे नामे केले. म्हणून नामस्मरण फार महत्त्वाचं आहे. म्हणून नाम जे सांगितलं संतांनी, हातात झेंडा घेऊन सगळ्याला गजर केला नामाचा, दिंड्या पताका घेऊन नामस्मरणाला तुम्हाला जे लावलं त्याचं फल काय आहे, पापनिवृत्ती. नामस्मरणाने काय होत असतं, पाप जात असतं. किती जरी अनंत जन्मीचं पाप असलं, म्हणून फार सोपं आहे ना. पुन्हा नामस्मरण बघा, तुम्ही 2 धामाला जाता आणि फुकट नामस्मरण करीत नाही. हे फुकट आहे ते, काहीच लागत नाही. नाही वेचली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, बाई म्या विकत घेतला, काय खर्च केला, काहीच नाही. बसल्या बसल्या भजन करतायत. न लगती सायास सुखे येतो घरा, ठाईच बैसुनी करा एक चित्त, नावडी अनंत आळ वावा. त्या भगवंताचं भजन, नामात शक्ती आहे. किती शक्ती आहे रे. वाल्या कोळ्यासारखा मुक्त होतो भजनाने. हां, नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. मग नामाने काय होत असतं, चित्ताची शुद्धता असते, निर्मळ चित्त होत असतं. जे मल असतं तो चित्तातला निवृत्त होतं देवाच्या भजनाने. म्हणून सकाळी झोपेतून उठलं की भजन करावं आणि झोपी जाईपर्यंत भजन करावं. काहीच करू नये माणसाने. काय करीत बसा. बरं, काही तुम्ही कर्म करीत असताना काही बाधा होत नाही त्याला. भजन वाणीनं होतं, कर्म इंद्रियाने होत असतं. काही अडचण आहे का त्याच्यात. स्वयंपाक करताना भजन करता येतं, आऊत हाणताना भजन करता येतं, वावरात याडा करायला गेली तरी भजन करता येतं. भजनाला काहीच काय नाही, उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष बाई. म्हणून इथं महाराज चिंतन सांगत असताना नामाने अनंत जन्माचं पाप निवृत्त होतं देवाच्या निष्काम भजनाने. आणि नंतर देवाची ज्या उपासना करायला तुम्ही, जो तुमचं दैवत आहे त्या देवाची काय केली, उपासनेशी दृढ चालवावे. उगं हे देवन ते देवन ते देव नाही, अशा भलत्या देवाच्या नादी लागू नाही. उगं त्या देवाचं वेदामध्ये काहीच नाही मांडलेलं. वेदाला जे मान्य नाही देव, ते तुम्ही देव घेऊन बसले. वेदा हां तिकडं बघा, ते काय ते शेंद्रे काय हेंद्रे, अंधश्रद्धा आहे ती. देव कोणाला म्हणाव, जे संतांनी सांगितलेलं आहे. वेदाला जो मान्य आहे असा वेद पुरुष नारायण, जर वेदात ज्याचं प्रतिपादन केलं, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणात ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे, तो कोण आहे, तो पंढरीचा राणा. तो कोण आहे, पंढरीचा राणा, पंढरीचा राजा. सगळ्याला माहिती आहे तो कोण देव आहे, तो देव आहे. आज विटेवर कट्टेवर हात ठेवून उभा आहे, तो कोण आहे, सगुण परमात्मा आहे. त्याचं काय करावं, ध्यान करावं. त्या मूर्तीचं काय करावं, ध्यान करावं. त्या ध्यानाने तुमच्या असलेला जो संसार ध्यानात येतो निवृत्त होतो. काय होतं त्यात बघा, बायको ध्यानात घेतली की मा ध्यानातून जाती, हे असं नाही का. बाई माय ध्यानात होती, पण बायको आल्यावर हां मी होणार ध्यानात घेतलं की भाऊ ध्यानात, सक्का भाऊ, सक्का भाऊ काय जातो, मी होणी ध्यानात घेतली की सख्खी बहीण ध्यानातून जाती. हे कसं आहे आपल्याला, असं बरं असं आहे का नाही. बरं एक ध्यानात घेतलं की एक सुटत असतं, आपण मत्यात सुटत, त्याला सोडा म्हणायचं भी गरज नाही. तसं तुम्ही परमात्म्याचं ध्यान केलं
की संसार काय होत असतो, सुटत असतो हळूहळू, नाही एकदा सुटला तरी. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या आहे शरण रे घा देवाशी. अशी याला म्हणा उपासना. उपासना केली म्हणजे देवा वाचून दुसरं काही ध्यानात नाही त्याच्या. आता देवच काय आला, ध्यानाचा विषय कोण, देवच. तो माझं व्हावा, तो माझं व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. त्या ध्यानाने अंतकरणाची स्थिरता झाली, स्थिर अंतकरण झालं, त्याच्यातली चंचलता गेली, निष्पापाने स्थिर अंतकरण झाल्यानंतर असं त्याला म्हणा योगयुक्त झाला. आता तो अधिकारावर आला आता. आणि असा अधिकारावर आल्यानंतर आता अर्जुना तुला मज समग्रात ते जाणसे ऐशी, मी जसा आहे तसा तू, आता तुला मी सांगतो मी कसा आहे तर समग्र, मी जसा आहे तसा तुला कळून देतो. आता मी कसा आहे हे तुझ्या लक्षात आणून देतो अर्जुना. फक्त आता तू काय कर, ऐक. काय कर तू, म्हणून माणसाने श्रवणाला फार महत्त्व द्यायचं. कृतीला महत्त्व नाही परमार्थात, करण्याला महत्त्व नाही. तुम्ही किती घंट्या वाजल्या, किती धामं केले, किती तीर्थयात्रा केल्या, याला काय नाही. हां काय नाही. त्रिवेणी हां त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. उगं त्रिवेणी संगमातच जरी गेले तुम्ही, नाना तीर्थात गेले, जर श्रवण नाही केलं तर काय केलं तुम्ही, ऐकिलंच नाही संताचं, निश्चयच करीत बसले तीर्थयात्रा. हां म्हणून तीर्थी धोंडा पाणी काय आहे तिथं. ह्या गंगावर स्नान करायचं, त्या तीर्थावर स्नान करायचं, बाटल्यात भरून आणायचे, काय त्याच्यात दगडं येतं आणि पाणी. देव रोकडा सज्जने, रोकडा म्हणजे तुम्ही श्रवणाला बसले कीच कळत. समग्र जसा आहे मी तसा तुला सांगतो अर्जुन. आता फक्त तू काय कर, ऐक. मज समग्र ते जाणसे ऐशे, आपुलिया तळहाताचे रत्न जैसे, तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेशी. तळहातावरचं जसं रत्न पाहायला काय नाही लागत, वेळ लागत नाही. कर्तळी आवळे जसं तुमच्या हातात आवळा ठुला, आता तुम्हाला किती वेळ आहे धरायला त्याला, बस मुठंच काय करायचं काम आहे, मुठंच आवळायचं काम आहे. रत्न तुमच्या हातावर ठुलेलं आहे, कुठं येते हातावर. आता तुम्हाला धरायला काय उशीर आहे त्याला, काहीच लागत नाही, फक्त इच्छा लागतील शरीरात, त्या हातात प्राण लागतील. दोन गोष्टी लागत्या, हातात काय लागतील, प्राण आणि दरड इच्छा. बस धरायचं आपल्याला ते रत्न. आता रत्न जरी ठुलं तुमच्या हातात प्राणच नाही, कळायला तुम्हाला. का ठुलं, रत्न ठुलं आणि तुमच्या हातात काय नाही, म्हणजे हे असेच राहीणार, त्याला मूठ धरता येणार. बरं आता प्राण बी आहेत आणि हात बी आहे, रत्न बी आहे, पण काय नाही, इच्छा नाही. इच्छाच नाही. आवळे झाले काय घ्यायचे का मग, काय नाही. इच्छा जर नसेल तर काय फायदा आहे, ठेवून बी काय. म्हणून इथं करत यावळे पैसा हवी. तसं इथं मोक्ष लांब नाही तुम्हाला. हा तुम्हाला मोक्ष लांब नाही का, इच्छा नाही मोक्ष मिळावा म्हणून. बरं ध्यानात घ्या, मोक्ष मिळावा म्हणून इच्छा नाही का, मोक्ष मिळाल्यानंतर पुन्हा घ्या ध्यानात, मोक्ष मिळाव अशी इच्छा नाही का तुम्हाला. मोक्ष म्हणजे काय हे माहीत नाही तुम्हाला. सगळ्याला सुखाची इच्छा आहे ना, माझं लागी दुःख व्हावे ऐसा कोणी न भावे जीवे. तुम्हाला जे कोणाला नको सुख जे करायले तुम्ही सगळं पोहापो, तो कशासाठी, सुखासाठी. जे जे केलंय तुम्ही आत्तापर्यंत, सुखासाठीच लग्न केलं, सुखासाठीच पोरं, सुखासाठीच पत्नी, सुखासाठीच बंगला, सुखासाठीच पोरायला शिकविणं, त्याला नोकऱ्या लावणं, त्याला कलेक्टर करणं ना आपण मग गावातच राहणं. त्याला कलेक्टरीन करून दिली, पोरग कलेक्टर झालं म्हणले बायको कोण. मग त्याचा बघा ईश्वराचा नियमच असा आहे, पाखरं कवरक राहते त्या घरात, पक्क फुटूसतात. पक्क फुटले तसं त्याला ते पक्क फुटलं, एकशे जवळ गेलं उडून. ते नियमच येतो, ईश्वरी सूत्र येते. म्हणून सगळ्याला काय पाहिजे, सुख पाहिजे. हे
काय पाहिजे? सुख पाहिजे सगळ्याला. अहो जे जीव येतं तुम्हालाच नाही, मुंगीला पण काय पाहिजे? सुखच पाहिजे. म्हणून ती साखरेच्या गोण्यात शिरती, चुलीत नाही जात. तिला माहिती आहे चुलीत काय इष्ट मरण आहे, म्हणून ती साखरेकडे जाईल, इष्टाकडे जात नाही. म्हणजे तिला बी काय पाहिजे? त्या जीवाला सुखच पाहिजे. सगळ्या जीवाला पाहिजे सुख. आणि सुख म्हणजे कोण आहे? परमात्मा आहे. देवा वाचून काय नाही. सुख शब्द म्हणजे देव, देव म्हणजे सुख, सुख म्हणजे देव. ज्याला सुख पाहिजे त्यांनी काय घ्यावं? हां, देव घ्यावा. देव म्हणजेच मोक्ष. मोक्ष म्हणजे देव, भगवंताची प्राप्ती होणं म्हणजेच काय मिळणं. म्हणजे सगळ्यालाच काय पाहिजे? सुख पाहिजे, म्हणजे मोक्ष पाहिजे. काय पाहिजे? फक्त मोक्ष पाहिजे, सुख पाहिजे. पण असं झालेलं इथवर फाटलेलं पाहिजे सुख, पण ते सुख नेमकं काय आहे हेच माहीत नाही. म्हणून अनादी कालाचे संस्कार अंतःकरणात असल्यामुळं, विषय भोगलेले असल्यामुळं पुन्हा तेच ते करायला देऊ. तिथूनच मला सुख मिळेल अशी काय धरलेली त्यांनी धारणा धरलेली की विषय भोगूनच मी काय होईल? सुखी होईल. म्हणून त्याची धडपड सुखासाठी आहे, पण रस्ता चुकलेला आहे. विषय भोगून मी काय होईल? सुखी होईल अशी अनादी कालाची काय केलेली त्यांनी धारणा